ओके. आज आपण बघणार आहोत ऑड मॅन आउट किंवा याला मराठीत आपण काय म्हणतो, वेगळी आकृती ओळखा. वेगळी आकृती ओळखा. मग आता ऑड मॅन आउट ओळखत असताना सगळ्यात महत्वाचं काय आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे, जी काही वेगळी आकृती आहे, डिफरंट फिगर ओळखत असताना सगळ्यात महत्वाचं आहे ती फिगर का वेगळी आहे, का डिफरंट आहे हे सांगता आलं पाहिजे. लक्षात जसं इथे आणि काय करायचं, त्या प्रत्येक प्रश्नाला सोडवत असताना इथे शॉर्ट मध्ये 2 किंवा 3 शब्दामध्ये लिहायचं की का ती वेगळी आहे. जसं आपण ही PQRS ची आकृती होती, इथे वेगळी काय आहे, तर यांना नंबर दिले आणि इथे काय राईट केलं की यांची जी काही दिशा आहे, या फर्स्ट या थर्ड पुढच्या 3 फिगर्स आहे, यामध्ये या सगळ्यांची दिशा कशी आहे, अँटी क्लॉकवाईज आहे. हा जो काही फर्स्ट फिगर आहे यामध्ये PQRS आहे, तो क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये आहे, म्हणजे घड्याळाच्या दिशेमध्ये आहे. बरोबर. मग तिघ सारखे आहे, एक वेगळे आहे. पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 2. काय दिसतंय याच्यामध्ये, तर क्वेश्चन नंबर 2 मध्ये जी काही आतली फिगर आणि बाहेरची फिगर आहे प्रत्येक आकृतीमध्ये, या फिगर मध्ये काय आहे, तर ट्रायंगलला 3 साइड आहे. आतल्या फिगरला इथे पेंटागॉन आहे किंवा पंचकोन आहे. त्रिकोणाला 3 बाजू असतात, पेंटागॉनला किंवा पंचकोनाला 5 बाजू असतात. म्हणजे इथे 5 साइड झाल्या. बरोबर. साइड बघा याच्या, म्हणजे बाजू बघा. इथे याला किती आहे, 5 साइड आहे, याला 3 साइड आहे. यांच्यापेक्षा आतली फिगर मध्ये +2 ऍड केलेले आहे. इथे पण बघा पेंटागॉन आहे आणि मध्ये सप्तागॉन आहे, किंवा त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात मला आठवत नाही आता. इथल्या याला बघा, बाहेर आतल्या फिगरला काय आहे, इनर फिगरला काय आहे, +2 ऍड केले आहे. इथे मात्र उलट आहे, वेगळं आहे. सी मध्ये, डी मध्ये पण बघा, इथे बाहेर 4 लाईन आहे आणि आतली जी काही फिगर आहे, इनर फिगर, त्यामध्ये काय आहे, +2 ऍड केले आहे लाईन्स मध्ये. इथे मात्र काय केलंय, -2 केलंय. इथे काय केलंय, -2 केलंय. म्हणून आपली ऑप्शन सी फिगर ही कशी आहे, ऑड आहे. आणि इथे लिहायचं का असं वेगळं, तुमचं उत्तर चुकतंय ना, मग हे लिहायचं. पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 3. काय दिसतंय आपल्याला इथे, इथे बघायचं, बघितलं तर आतली आणि बाहेरची फिगर, इनर आणि आउटर फिगर दोन्ही सेम आहे, पण ऑप्शन सी मध्ये आहे का तसं, नाही. म्हणून आपण काय घेणार तिथे, आउटर फिगर, इनर आणि आउटर फिगर दोघी डिफरन्स आहे, आतली बाहेरची आकृती वेगळी आहे, म्हणून ऑप्शन सी तुमची डिफरंट आहे. त्यानंतर पुढचा फिगर, सॉरी पुढचं बघा, काय लेटर दिले, KIT, TIK, KITK किंवा KIKC, यामध्ये काय आहे, एक डिफरंट लेटर आलेलं आहे, 1 लेटर डिफरंट आहे. कुठलं, याच्यामध्ये सी चा यूज केलाय, म्हणून ऑप्शन डी तुमचं ऑड आहे. असं. त्यानंतर पुढे बघा, नेक्स्ट फिगर मध्ये काय आहे, प्रत्येक फिगरच्या मध्ये जो काही ब्लॉक आहे, ब्लॅक बॉक्स, बरोबर, तो कसा आहे, मधोमध आहे. पण ऑप्शन बी मध्ये आहे का, नाही, म्हणून ती काय आहे, डिफरंट आहे. क्वेश्चन नंबर 6 बघा, क्वेश्चन नंबर 6 मध्ये जे काय एरो आहे, तो सगळ्यांचा आउटर साइडला आहे, बाहेरच्या बाजूला आहे. पण ऑप्शन डी मध्ये काय आहे, तो इनर साइडला आहे, म्हणून ऑप्शन डी तुमचं आन्सर असणार ऑड. पुढची फिगर बघा, प्रत्येक आकृतीमध्ये प्रत्येक फिगर मध्ये या जे काही डाऊट आहे, सॉरी डॉट आहे, हे डॉटचं चिन्ह, डॉट कुठे आहे, सर त्या स्क्वेअरच्या आतल्या साईडला आहे. इथे पण स्क्वेअरच्या आतल्या साईडला आहे. पण ऑप्शन सी मध्ये कुठे आहे, ते लेफ्ट साईडला आहे. सो त्याच्यामुळे ही काय आहे, डिफरंट आहे. बघा, याचं तोंड जे आहे प्रत्येकाचं इनर साईडला आहे, मधल्या बाजूला आहे. म्हणून ऑप्शन सी डिफरंट आहे. पुढे क्वेश्चन नंबर 2, काय दिसतं आहे, एकदा ऑब्झर्वेशन करायचं, घाई करायची नाही. आपण जे उत्तर देतोय हे बरोबर आहे की नाही हे बघायचं. याच्यामध्ये बघा, सगळ्या फिगरचे क्लॉकचे जे काही एरो आहे, हे आउटर साईडला आहे. ऑप्शन सी मध्ये कसे आहे, ते इनर साईडला आहे, म्हणून ऑप्शन सी करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा, काय दिसतंय तुम्हाला रे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्या जे काही आकृती आहे, यामध्ये आउटर आणि इनर बघा, काय डिफरन्स दिसतोय आकृत्यांमध्ये बघायचं. मधली फिगर जी आहे, इनर फिगर, त्याला 3 साइड आहे आणि आउटर फिगरला काय आहे, त्यालाही 3 साइड आहे. म्हणजे सर्कल किती आहे, 30 सर्कल आहे. त्यानंतर इथे बघा, 4 स्क्वेअरला 4 लाईन आहे, आउटर साइडला इथे 3 लाईन आहे. बर, इकडे काय दिसतंय रे, इथे स्क्वेअर आहे, 4 लाईन आणि बाहेर पण 4 सर्कल आहे. इथे पेंटागॉन आहे, 5 लाईन बाहेर आहे आणि आतमध्ये 5 काय आहे इथे,
पेंटॅगॉन आहे. मग आता इथे काय बघितलं, इनर आणि आउटर सारखं आहे, कुठल्या ठिकाणी डिफरंट दिसलं? ऑप्शन बी मध्ये दिसलं, म्हणून आपलं उत्तर काय असणार? ऑप्शन बी हे असणार आपलं करेक्ट आन्सर. पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 4. काय दिसतंय ऑब्झर्वेशन करा. काही वेळेस तुम्हाला या आकृत्या सारख्या दिसतील, पण थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर असं लक्षात येईल की याच्यामध्ये 4 लाईन यूज झाल्या आहे, याच्यात पण 4 लाईन आहे, इथे पण 4 लाईन आहे, पण ह्या फिगर मध्ये मात्र 5 लाईनचा यूज केलेला आहे. सो त्यामुळे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन डी हे असेल आपलं ऑड फिगर किंवा वेगळी आकृती. नंतर आता अशा फिगर मध्ये काय होतं, बऱ्याच विद्यार्थ्यांचं एक कन्फ्युजन काय होतं, सर या फिगर दिसायला सारख्या आहे, मग आम्ही ऑड कसं काय ओळखायचं? तर त्याच्यासाठी एक ट्रिक सांगितलं तुम्हाला. कोणती एक फिगर बेस फिगर म्हणायची. बेस म्हणजे काय? तर ती आकृती त्या आकृत्यांसारख्या बाकीच्या 3 आकृत्या दिसतात का ते बघायचं. मग आता तुमच्याकडे पेपर असतो, थोडासा पेपर फिरवून बघायचा, त्याच्या डायरेक्शन दिशा बदलून बघायच्या. समजा ऑप्शन बी सारखी आपण घेतली, या ऑप्शन बी मध्ये सगळेच ट्रायंगल आहे, पण आपल्याकडे असणारी सरळ फिगर आहे, ही जी काही लाईन आहे ही कोणत्या साईडला आहे? ही आहे राईट साईडला. कुठे आहे? राईट साईडला. ऑप्शन ए मध्ये पण ती कुठे आहे? ती राईट साईडला आहे. थोडस फिरून बघा म्हणजे लक्षात येईल. त्यानंतर ऑप्शन सी मध्ये मात्र तुमची लेफ्ट साईडला येईल, आणि ऑप्शन डी मध्ये ही फिगर तुम्हाला राईट साईडलाच दिसणार आहे. तुम्हाला पण फिरून बघावं लागेल. आलं लक्षात? म्हणजे तुमच्या एक लक्षात येईल की आपण जे काय आकृती घेतोय याच्यामध्ये आपली सी जी आहे ती कशी आहे? ऑड आहे. दिसायला जरी सारखी असली पण आकृती फिरून बघायची आहे. पुढचा प्रश्न बघा, आर यू एन, यू एन आर, एन के यू. आता ह्या फिगर मध्ये काय दिसतंय आपल्याला? ऑड काय आहे? मी सांगितलं होतं तुम्हाला आधीच्या याच्यामध्ये, लेटर वेगळं असू शकतं, लक्षात ठेवायचं. मग याच्यात बघा तेच आहे का? बघा, आर यू एन 3 लेटर आहे, इथे पण आर यू एन हे 3 लेटर आहे, इथे पण आहे आर यू एन, पण ऑप्शन सी मध्ये काय आहे? के आलेला आहे. सो त्यामुळे ऑप्शन सी आपलं डिफरंट आहे. आता आकृत्यांमध्ये आणखी एक आहे. या अशा जर फिगर आल्या तर काय करायचं तुम्हाला? इथे काय आहे हे एकदा ऑब्झर्व करा. काय दिसतंय? बर, याच्यामध्ये बघा, या सगळ्या फिगर मध्ये फक्त ऑप्शन सी अशी आहे की जी वॉटर मध्ये असते. कुठे आहे? वॉटर मध्ये. बाकीच्या फिगर आहे काय? ही वॉटर मध्ये आहे. बाकी सगळे जे काय आहे हे कुठे आहे? रोडवर चालतात, बरोबर? म्हणजे हे रोड ट्रान्सपोर्ट आहे आणि हे वॉटर ट्रान्सपोर्ट आहे. सो ऑप्शन सी तुमचं काय असणार त्या ठिकाणी? डिफरंट असेल. पुढची फिगर बघा, सगळ्यांमध्ये काटकोन आहे, राईट अँगल आहे. ऑप्शन बी मध्ये आहे का रे? नाही, म्हणून ती काय आहे? डिफरंट आहे. अशी फिगर आली, शोधायचं काय? इथे नंबर द्या सांगितलं तुम्हाला. असे फिगर याचे असे वेगवेगळे आले की नेहमी काय करायचं सांगितलं तुम्हाला? नंबर द्या. नंबर कसं देणार? कोणत्याही फिगरला नंबर देता, कोणत्याही डिजिट मध्ये कसाही नंबर द्या, ते तुमच्यावर आहे कोणत्याला काय द्यायचं. मग आपण समजा खालून नंबर दिला 1 2, इथे दिला 3, पुढच्या फिगरला काय देणार? इथे 1, इथे 2 आणि इथे 3. इथे 1 2 3. ज्याला नंबर देत आहे तो त्याच ऑर्डर मध्ये लिहायचा, दुसऱ्या ऑर्डर मध्ये लिहायचा नाही, लक्षात ठेवा. हं? आपला सर्कलला इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 3 आहे. आता बाकी सगळ्या फिगरचं ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की आपण नंबर देताना हे सगळे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये दिलंय बघा, क्लॉकवाईज, घड्याळाच्या दिशेप्रमाणे, बरोबर आहे का नाही? क्लॉकवाईज आहे. पण ऑप्शन डी मध्ये काय आहे? ते अँटी क्लॉकवाईज दिलंय, म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने दिलंय. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन डी हे असेल करेक्ट आन्सर. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, क्वेश्चन नंबर 10. काय दिसतंय? ऑब्झर्वेशन करा. क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपल्याला असं दिसतंय, ऑप्शन ए बी सी या फिगर्स मध्ये ह्या तिघी फिगर्स तुमच्या सेम आहे, पण ऑप्शन डी कशी आहे रे? ही डिफरंट आहे. का डिफरंट आहे? कारण यामध्ये सगळे जे सर्कल आहे ते एकमेकांमध्ये गुंतलेले आहे, पण ऑप्शन ए बी सी मध्ये गुंतलेले नाही. आलं लक्षात? पुढे बघा, क्वेश्चन नंबर 11. काय दिसतंय? ऑब्झर्वेशन करा. आकृत्या सारख्याच दिसतंय. मग बेस पकडायचा काय? खालची फिगर, डाऊन साईडची. डाऊन साईडच्या फिगरच्या इथे राईट साईडला वरची फिगर आहे, इकडे लेफ्ट साईडला आहे, इकडे लेफ्ट साईडला आहे, इकडे लेफ्ट साईडला आहे. म्हणजे इकडे बघा उजव्या बाजूला आहे, ही उजवी बाजू झाली. इथे डावी बाजू आहे, इथे पण डावी बाजू आहे, इथे पण डावी बाजू आहे. मग करायचं काय?
तीन ठिकाणी डावी बाजू आली, एक ठिकाणी उजवी बाजू आली. थ्री प्लेसला काय आहे? लेफ्ट साइड. आणि वन प्लेसला काय? राईट साइड. मग कोणती ऑड असेल? तर राईट साइड वाली. म्हणून आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन ए ही डिफरंट असेल. पुढची फिगर बघा. आता पुढच्या फिगर आहे ना, ऑब्झर्वेशन केल्या केल्या लक्षात येते तुम्हाला. प्रत्येकाचा हाफ पार्ट काय झालेला आहे? सॉरी, वन फोर्थ पार्ट रंगवलेला आहे, पण इथे ऑप्शन डी मध्ये काय आहे? हाफ पार्ट रंगवलेला आहे ब्लॅक सर्कल मध्ये. म्हणून ते उत्तर ऑड आहे. पुढे आता ही फिगर आहे. परत आले का नाही तुम्ही त्या जागेवर? अडकले का नाही? सगळ्या सारख्या दिसत आहे, मग शोधायचं कसं? मग त्याच्यासाठी एक सोपी ट्रिक. एक तर सगळ्या आकृत्या ए सारख्या बघा, नसेल तसं दिसत तर ऑप्शन सी सारख्या बघा. काय फरक आहे सगळ्यांमध्ये? जर समजा सगळ्या आकृती बघितल्या तर वायची ही जी काय दांडी आहे ही वरच्या बाजूला आली पाहिजे, आणि आली पाहिजे की नाही? ही दांडी कुठे आली पाहिजे? लेफ्ट साईडची वरची दांडी छोटी आणि वरती पाहिजे, बरोबर. आता ही आकृती जर तुम्ही त्या फिगर सारखी करून बघितली, प्रत्येक आकृती बघा करून, तुम्हाला ऑप्शन ए सारखी सी पण दिसेल, डी पण दिसेल, पण ऑप्शन बी मात्र दिसणार नाही. करून बघा, एकाच डायरेक्शनला घेऊन बघा. सगळे थोडस कागद असेल, तुमचे गाईड असेल, ते फिरून बघायचं. तुम्हाला लक्षात येईल की ऑप्शन बी आपल्याला राईट साईडला दिसते, आणि ती ही सगळ्यांच्या लेफ्ट साईडला आहे, पण ती काय आहे? राईट साईडला दिसते. म्हणून आपलं उत्तर ऑप्शन बी येणार. पुढचं फिगर मध्ये काय दिसतंय? ऑब्झर्वेशन करा. सगळ्या आकृत्या ज्या आहे एका फिगरच्या मधल्या फिगरला मध्ये गुंतलेल्या आहे, बरोबर. पण ऑप्शन बी मध्ये आहे का रे तसं? नाहीये. म्हणून आपलं उत्तर ऑप्शन बी असेल. एकमेकांमध्ये आहे का नाही? हम्म? पुढची 15 नंबर फिगर बघा. काय दिसतं याच्यामध्ये बरं? आकृतीचं निरीक्षण करायचं. आणि हे जे मी सांगतोय हे प्रत्येकाने पेपर सोडवताना पण लक्षात ठेवायचं की आपण ह्या फिगरला सर्कल करतोय तर ते का करतोय? काय कारण आहे की त्याला आपण ऑड म्हणणार आहे किंवा वेगळे म्हणणार आहे, ते आपल्या डोक्यात पाहिजे. मग इथे बघा. आता इथे जर बघितलं तर बाहेर स्क्वेअर आहे, आतमध्ये सर्कल आहे, आतमध्ये स्क्वेअर आहे, बरोबर. नंबर आपण बघितला, इथे सर्कल आहे, आतमध्ये पण सर्कल आहे. इथे ट्रायंगल आहे, इथे पण ट्रायंगल आहे, इथे ट्रायंगल आहे, इथे पण ट्रायंगल आहे. म्हणजे काय आहे? ऑप्शन ए मध्ये काय झालं? वेगळं आलंय. बाहेर स्क्वेअर आहे तर आतमध्ये स्क्वेअर पाहिजे होता, इथे सर्कल दिलेला आहे, म्हणून ऑप्शन ए काय आपला? डिफरंट असणार आहे, वेगळा असणार. पुढे बघा. 16 नंबर आले का नाही? सगळ्या सारख्या दिसत आहे. काय लॉजिक लावायचं? लॉजिक लावताना बघा आपल्याला काय दिसतंय बघायचं फक्त. वायची दांडी तर सगळीकडे सारखी आहे, मग काय वेगळं? काय लॉजिक लावू शकतो आपण इथे? यांना नंबर दिला 1 2 3, बरोबर. 1 3 2 नंबर द्यायचा. मी सांगितलं तर याला 2 नंबर, याला 1 नंबर, याला 3 नंबर. इथे 2 1 3. काय दिसतंय आपल्याला बरं? एका डायरेक्शन आपण एक आकृती काढू. 1 2 3, 1 2 3, 1 2 3, बरोबर. 1 2 3. काय दिसलं रे? मला सगळ्या सारख्या दिसतंय, पण ऑप्शन बी मध्ये माझी आकृती ना अँटी क्लॉकवाईज दिसली, घड्याळाच्या विरुद्ध दिशेने दिसते. म्हणजे तुमचं उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर बी हे असेल तुमचं करेक्ट उत्तर. येतंय का लक्षात? लक्षात येतंय का सर्वांना? हं? सगळ्यांनी लक्षात ठेवा, जे आपण सोडवतोय याच्यावर आपला कॉन्फिडन्स पाहिजे. आपण काय करतोय हे आपल्याला समजलं पाहिजे. पुढचं बघा. पुढे काय दिलंय? MADH. काय दिसतंय याच्यामध्ये बरं? MADH या फिगर मध्ये सगळ्यामध्ये काय आहे? लाईनचा यूज केलेला आहे. पण ऑप्शन सी मध्ये आहे का रे लाईन? नाही.
यामध्ये काय केलंय, सर्कलचा वापर केलाय, म्हणजे कर्व लाईन वापरले, वर्तुळाकार रेषा वापरले, बरोबर. ऑप्शन ए बी डी ह्या स्ट्रेट लाईनचा यूज केलाय, बरोबर. म्हणून तुमचं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर सी हे असेल करेक्ट उत्तर. ठीक आहे, पुढचं बघा. ऑप्शन नंबर सॉरी क्वेश्चन नंबर 18 काय दिसतंय, प्रत्येकाच्या टोकाला एक आकृती, पण ऑप्शन डी मध्ये आहे का रे, नाहीये, म्हणून आपलं उत्तर ऑप्शन डी ऑड असणार. आता बाकीच्या फिगर जे आहे ऑड मॅन आउट मध्ये, ह्या मी तुम्हाला सोडवण्यासाठी ठेवतो. ठीक आहे, मी ह्या फिगर्सचं तुम्हाला लक्षात येण्यासाठी जे जे उत्तर दिलंय ते उत्तर मी आता परत रफ करून टाकणार आहे. ठीक आहे, तुम्ही तुमच्या मनाने हे उत्तर जेवढं सांगितलंय ते लक्षात ठेवायचं. ज्यांना कोणाला ह्या फिगर सोडवायच्या असतील, परत सोडवायच्या असतील, त्यांनी प्रॅक्टिस साठी याच्या प्रिंट मारून आणल्या आणि सोडवत बसली तरीही काही अडचण नाही. हे ब्लँक आहे पूर्ण, या ब्लँक साठी तुम्हाला सोडवण्यासाठी ही पीडीएफ मी ठेवणार आहे. आणि नसेल तर तुम्ही नवीन पब्लिकेशनचे गाईड आहे, नवीन गाईड सुद्धा तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न, सेकंड क्वेश्चन घेऊया आपण. सेकंड चॅप्टर काय आहे, ऑड मॅन आउट. हा सुद्धा परीक्षेत तुम्हाला किती मार्क्सला येतो, 4 मार्क्सला येतो. सॉरी, ऑड मॅन आउट नाही, फिगर मॅचिंग. फिगर मॅचिंग म्हणजे काय, जुळणारी आकृती. काय नाव याचं, जुळणारी, तंतोतंत जुळणारी किंवा जुळणारी आकृती ओळखा. जुळणारी आकृती ओळखा. इंग्लिश मध्ये याला काय म्हणतो आपण, तर इंग्लिश मध्ये फिगर मॅचिंग. मग आता फिगर मॅचिंग काय आहे, तर फर्स्ट मध्ये सेम फिगर जी तुम्हाला दिली आहे ऍज इट इज कुठे आहे, फक्त एवढंच बघायचं. ऍज इट इज फिगर बघायची असेल तर सगळ्यात महत्वाचं काय आहे, तुमची जी काय आकृती आहे या आकृती सारखी दिसणारी ऍज इट इज सेम फिगर कुठे आहे, हीच सेम ऍज इट इज पाहिजे तर ती फिगर बघायचं, ऑप्शन सी मध्ये आहे. नेक्स्ट, ही जशी फिगर आहे सेम, ऑप्शन बी मध्ये आहे. सेम फिगर ऑप्शन डी मध्ये आहे. सेम फिगर ऑप्शन ए मध्ये आहे. क्वेश्चन नंबर 5 सेम फिगर ऑप्शन डी मध्ये आहे. क्वेश्चन नंबर 6 सेम फिगर ऑप्शन बी मध्ये आहे. आता ह्या क्वेश्चन्स मध्ये क्वेश्चन नंबर 1 बघा, तुम्हाला येत असेल तर तुम्ही त्याचं उत्तर टाकू शकता चॅट बॉक्स मध्ये. बघूया किती जणांनी व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं आहे. व्हेरी गुड. बघा, उत्तर सुद्धा देता येत विद्यार्थी. आपण लक्षात ठेवायचं आणि एका प्रश्नाचं एकदाच उत्तर द्यायचं. एकदा दिल्याने आणि 4 वेळेस दिलं तर काही फरक पडत नाही, पण एकदाच द्यायचं. ओके, बघा तुम्हाला सेम टू सेम दिसणारी फिगर आहे ऑप्शन बी मध्ये. पुढचं बघा बरं, क्वेश्चन नंबर 2 काय दिसतंय, सेम दिसणारी फिगर आपल्याला ऑप्शन नंबर कुठे दिसते आहे, यस ऑप्शन व्हेरी गुड. ते सेम दिसणारी फिगर जे आहे ऑप्शन सी मध्ये दिसते, बरोबर. ऑप्शन सी करेक्ट उत्तर आहे. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 3 काय दिसतंय ते बघा, सेम टू सेम दिसणारी फिगर कुठे आहे, यस व्हेरी गुड. काय करायचंय, कोणती फिगर आहे, ऑप्शन बी मध्ये आहे का नाही. व्हेरी गुड व्हेरी गुड. तुम्हाला मी 2 चॅप्टर सांगितले, दोन्ही चॅप्टर व्यवस्थित लक्षात आले का, Yes, sir. हो Yes, सर. sir. हे असं आहे का, मला नाही Yes, समजलं. sir. मी Yes, काय sir. सांगितलंय, मी जे शिकवतोय त्याच्याकडे लक्ष द्या. तुमचं इतर कुठलेही डाऊट असतील तर नंतर विचारा. मी जे विचारलं त्याच्यावर उत्तर द्या, बाकी काहीच विचारायचं नाही. काही अडचण असेल नंतर कॉल करा. काय सांगितलंय मी आता, याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण आहे का, ज्या ऑड मॅन आउट फिगर विचारतोय त्याच्यामध्ये. No, हो sir. सर. No, sir. बघा पुढचा जो आहे ऍज इट इज झालं, सिमिलर फिगर झाल्या,
सिमिलर फिगर मध्ये म्हणजे काय, सारखीच आकृती जी तुम्हाला क्वेश्चन फिगर दिली असेल, जी तुम्हाला प्रश्न आकृती दिलेली असेल, या प्रश्न आकृती सारखीच दिसणारी दुसरी आकृती तुम्हाला ओळखायची आहे. बाकी इतर काहीच करायचं नाही. पुढचा चॅप्टर बघा. हे तुम्ही आता होमवर्क मध्ये सोडवा आज परत एकदा. आणि एक लक्षात ठेवा, पीडीएफ ही चांगली व्यवस्थित सेव्हच करून ठेवा. जर तुमच्या आकृत्यांमध्ये प्रश्न गेले तर लक्षात ठेवा, ही पीडीएफ परत परत मोबाईलवर पाहून सोडवली तरी काही अडचण नाही. पूर्ण व्यवस्थित सोडवले, जर तुम्ही प्रॅक्टिस चांगली केली तर पूर्णच्या पूर्ण पीडीएफ 1 तासापेक्षा जास्त वेळ लागत नाही सोडवायला, जर प्रॅक्टिस चांगली केलेली असेल तर. नाहीतर पहिल्यांदा थोडा वेळ लागेल, 2 तास जातील, 3 तास जातील, पण त्याच्यापेक्षा जास्त वेळ नाही लागणार. आलं का लक्षात? हे तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. पुढे आहे आकृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करायसाठी काय आहे सांगितलं. पहिली गोष्ट म्हणजे आकृतीचे किती भाग केलेले असतात हे तुम्हाला समजून घ्यायचे. कुठलीही फिगर असेल, आकृती पूर्ण करताना 2 गोष्टी फॉलो करायच्या. आकृती कशी आहे ती बघायची. सगळ्या आकृत्या तुम्हाला स्क्वेअर मध्येच असतात. स्क्वेअरचे केले असतात 4 पार्ट. किती पार्ट केले असतात? 4 पार्ट. किती? 4. यामध्ये तुम्हाला नंबर द्यायचे 1, 2, 3, 4. असे तुम्ही नंबर दिले की या नंबर्स मध्ये तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. जर तुम्हाला ऑप्शन नंबर फर्स्ट ची फिगर क्वेश्चन फिगर असेल तर काय करायचं, हिचं मिरर इमेज, सेकंड फिगरचं मिरर इमेज असलेलं असू शकतं. काय सांगतोय? मिरर इमेज असू शकतं. ते नसेल तर थर्ड फिगरच्या एक्झॅक्ट अपोजिट फिगर ऑप्शन नंबर 1 असू शकते. किंवा 4 नंबरच्या फिगरचं वॉटर रिफ्लेक्शन तुमची काय असणार? फर्स्ट फिगर असणार. आता हेच लॉजिक लक्षात ठेवा, मी काय सांगतोय हेच सेम लॉजिक तुम्हाला कुठे कुठे यूज करायचं आहे. हेच सेम लॉजिक तुम्हाला वॉटर इमेज, म्हणजे मराठीमध्ये त्याला काय म्हणतात, पाण्यातील प्रतिबिंब. पाण्यातील प्रतिबिंब. दुसरं एक तर हे राहू शकतं वॉटर इमेज. हे नसेल तर काय राहू शकतं, तुमचं राहू शकतं ज्याला चल प्रतिबिंब पण म्हणतात. किती नंबर? 4 नंबरचं जल प्रतिबिंब. थर्ड नंबर अपोजिट. लिहून घ्या हे लागल्यास वहीमध्ये, हे ट्रिक आहे. अपोजिट किंवा विरुद्ध ओळखण्याची खूण काय ठेवायची? विरुद्ध आकृती. आणि सेकंड नंबर असेल तर याला काय करायचं? मिरर किंवा आरसा. आणि आणखी एक आहे, हे तिघही प्रकार नसतील, हे तिघही जुळत नसतील तर चौथा एक प्रकार असतो, अपूर्ण असलेला भाग पूर्ण करायचा. चौथा प्रकार काय असतो? तुमचा अपूर्ण असणारा, इनकम्प्लीट असणारा जो काही पार्ट आहे तो पार्ट काय करायचा आहे तुम्हाला? कम्प्लीट करायचा आहे. आलं लक्षात? यापेक्षा इतर काही वेगळं राहत नाही. लक्षात ठेवा मी काय सांगतोय. इतर काही वेगळं राहत नाही. ठीक आहे. तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय की ज्याच्यामध्ये तुम्हाला आकृतीचं काय असणार आहे, काय काय भाग आहे. हे जर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलं तर तुमचे ह्या चॅप्टर मधला एकही मार्क जाणार नाही. मग हेच लॉजिक तुम्ही म्हणाल सर इथे 1 नंबरचं नाही, मग 2 नंबरचं आहे, काय करायचं? आता ह्या 3 गोष्टी बघा, मी तुम्हाला 4 आकृत्या लक्षात ठेवायला देतो. मी जिथे जिथे 1 नंबर टाकेल ना तिथे तिथे ही ट्रिक वापरायची. ठीक आहे. आता 1 नंबरची साली इथे 1, 2, 3, 4 काय सांगितलं तुम्हाला मी? लक्षात आलं? हे बघा याला नंबर देतो मी. पहिला जिथे क्वेश्चन मार्क आला, फर्स्टला क्वेश्चन मार्क आला तर काय वापरायचं? थांबा मी खालीच इकडं 4 ठिकाणी 4 आकृत्या लक्षात ठेवून द्या. फक्त एवढं लक्षात ठेवलं ते चालेल. मी 4 फिगर काढतो, तुम्ही त्या व्यवस्थित लक्षात ठेवायच्या. मी नंबर ठेवतो, इतकं असं लिहून ठेवा वहीमध्ये. पहिला भाग आरसा किंवा मिरर. दुसरा अपोजिट, विरुद्ध किंवा अपोजिट. ठीक आहे. आणि तिसरा पार्ट वॉटर
त्याला काय म्हणतात, पाण्यातील प्रतिबिंब, पाण्यातील जल प्रतिमा, जल प्रतिमा किंवा वॉटर इमेज. ठीक आहे. मग आता एवढं जर लक्षात ठेवलं तर ह्या 4 फिगर देतोय, कुठे काय वापरायचं ते पण सांगतो. या माझ्या ट्रिक लक्षात ठेवायच्या. मी प्रत्येकाला ज्या ट्रिक सांगतोय त्या ट्रिक कन्फर्म लक्षात ठेवायच्या एकदम पेपरला. त्याच्या बाहेर फिगर येत नाही, लक्षात ठेवा. जी गोष्ट मी सांगतो त्याच्या बाहेर अजिबात काही येणार नाही. आपली ट्रिक वापरा, 100% मार्क मिळणार. फर्स्ट फिगरला क्वेश्चन मार्क आहे, तर काय करायचं? आरसा इथे, सेकंड नंबर अपोजिट, थर्ड नंबर मिरर, वॉटर इमेज. सेकंड फिगरला क्वेश्चन मार्क आहे. 1 नंबरचा आरसा, 2 नंबरचा अपोजिट आणि 3 नंबरचं वॉटर इमेज. तुमची थर्ड फिगर क्वेश्चन मार्क आहे, काय करणार? 1 नंबर इथे वॉटर इमेज, याचा आरसा आणि याच्या अपोजिट. फोर्थ नंबरची तुमची क्वेश्चन फिगर आहे. फर्स्ट नंबर आरसा, सेकंड नंबर सॉरी, इथे सेकंड, इथे सेकंड. ओके, 3 गोष्टी कळाल्या कुठे काय वापरायचंय. अशा 4 आकृत्या लिहून येत घ्या डायरेक्ट वहीमध्ये, कुठे काय वापरायचंय. लक्षात आलं का? जी फिगर दिली आहे ती. आणि जर नाहीच झालं, चौथ्या प्रकारात तुम्हाला सांगितलं की अपूर्ण भाग जो असेल, जर हे जर जुळत नसेल तर अपूर्ण भाग पूर्ण करायचा. ठीक आहे, पूर्ण पहा काय करायचं, पूर्ण करायचं. मग आता इथे बघा काय दिसत आहे. ही ट्रिक एकदा लिहून घ्या सगळ्यांनी, गाईडवर लिहून ठेवली तरी चालेल. इथे काय करायचं, एक तर अपूर्ण भाग पूर्ण करा. नसेल तर मी सांगितलं तुम्हाला या फिगरची काय करा, कोणती इमेज बघणार, या फिगरची कुठली इमेज बघणार, आपल्याला बघायचं 4 नंबर फिगर. कुठला आलाय, हा आलाय ना आपला 4 नंबर. तर याच्यासाठी जे लॉजिक दिलंय ते लॉजिक बघा, लागताय का इथे जुळवून बघा. 4 नंबर साठी बघा, इथे 4 नंबर साठी काय सांगितलं, फर्स्ट फिगरची वॉटर इमेज, सॉरी मिरर इमेज आहे ना. वॉटर इमेज बघा बरं, याची मिरर इमेज काय येणार, हा इकडे जाईल, उभी लाईन खाली येणार, ही रेस इकडे येणार, सर्कल डार्क सर्कल इथे आहे आणि इथे सर्कल आहे, अशी येईल. बरोबर येईल का नाही? आता हे करण्याआधी आपण एक आणखी लॉजिक बघायचं. हे लॉजिक आहे का नाही हे केव्हा ठरवायचं? ह्या 2 फिगर मध्ये जर मिरर इमेज घेतोय तर फर्स्ट 2 मध्ये पण ह्या दोघांचं मिरर इमेजच पाहिजे. इथे जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला ते दिसणार नाही, म्हणून इथे मिरर इमेजची ट्रिक वापरायची नाही. काय सांगतोय लक्षात ठेवा, मिरर इमेजची ट्रिक किंवा वॉटर इमेजची ट्रिक केव्हा यूज करायची, ज्या वेळेस ह्या दोघांची एकमेकांमध्ये ती फिगर तुम्हाला दिसली तर. आता इथे तसं नाहीये, मग आपण काय करणार, ही आकृती कंप्लीट करून घेणार, फिगर कंप्लीट करणार. सरळ सरळ डॉट मध्ये काय दिसतंय, इथे डॉट आहे, इथे डॉट आहे, तर इथे फक्त काय येणार, डॉट हा भरीव नसेल, हाफ असेल, आणि इथे डार्क डॉटचा यूज करायचा. लक्षात ठेवा, हे असं का घेतलं, कारण याचं कारण आहे ही पूर्ण फिगर. ठीक आहे, ही अशी आहे. मग तुम्ही म्हणाल सर इथे कोणतं ट्रिक वापरली, इथे वापरली आपण ही ट्रिक. काय वापरलं, तर आपण घेतलं इथे तुमची जल प्रतिमा. ह्या 2 फिगर मध्ये बघा, या 2 फिगर मध्ये तुमची वॉटर इमेज जुळते. काय येते, वॉटर इमेजचं ट्रिक लागू होते बघा, जल प्रतिमा. तुम्ही जर पाण्यातील आकृती बघितली तर तुमची फिगर फक्त ह्या दोघांचं निरीक्षण करा, ह्या दोघांचं ऑब्झर्वेशन. या दोघांमध्ये तुम्हाला एकमेकांमध्ये हे वॉटर इमेजेस आहे, मग तुम्हाला पुढच्या दोघांमध्ये सुद्धा वॉटर इमेजच लावायचं आहे. मग वॉटर इमेजची ट्रिक लावली तर तुमचं बघा, या ठिकाणी हा लाईन सरळ येणार, इथे तुमची वरती आहे ही अशी होणार, त्यानंतर इथे हा कंप्लीट येणार, हा गोल इथे आहे तो इथे येणार, आणि हा ब्लॅक जो आहे तो खाली येणार. ट्रिक लक्षात आली का?
मग आता हे कोणत्या ऑप्शन मध्ये आहे हे बघा. हे असं सेम टू सेम तुम्हाला जुळणारी फिगर कुठे दिसते आहे रे? बघून घ्या कोणत्या ऑप्शन मध्ये ती आहे. जी काही तुमची आकृती असणार अशी जुळणारी कुठे दिसते आहे? मला अशी आकृती ऑप्शन सी मध्ये दिसते, म्हणून ऑप्शन सी मी करेक्ट देणार. अदरवाईज द्यायचं नाही आन्सर. कळालं? एकच लॉजिक लागू होणार आहे, किंवा कदाचित काही ठिकाणी तिन्ही लॉजिक लागू होतं, पण इथे काय झालं, एकच लॉजिक लागू होतं. हा, जलप्रतिमा बघितली आपण. पुढचं बघा. पुढचं लॉजिक काय आहे? काय दिसतंय? ऑब्झर्वेशन करा. या फिगरचं हे मिरर इमेज आहे. मग आपण मिरर इमेजेस बघू ना. आपल्याला माहिती ना याचा मिरर इमेज काय येऊ शकतं. बरोबर, नाहीच कळत तर तुम्हाला मी सांगितले काय करायचं, आकृती पूर्ण करायची. बरोबर, आकृती पूर्ण केली तर काय होईल? ही आकृती अशी आहे, ही अशी जोडा. बरोबर, यातलं पान खाली आलंय, हे जोडून घ्या. बरोबर, जोडलं. आता काय आहे, यांच्यावरती हा काय म्हणतात याला, हे पान असं आहे, हा भाग इथे पूर्ण जोडलेला आहे, म्हणून आपण हा पण जोडणार आणि हा पण जोडणार. कुठे दिसतंय रे असं? बघा, मला असं सेम टू सेम ऑप्शन नंबर डी मध्ये दिसतंय, आहे ना? ऑप्शन डी म्हणून आपलं उत्तर असणार. ठीक आहे. तुम्हाला मी जे जे ट्रिक सांगितली, ज्या ज्या ट्रिक बघा, इथे तुम्हाला 1 नंबरची फिगर होती, या सेकंड नंबरच्याच तुम्हाला मिरर इमेज सांगितलंय. बघा आहे का नाही हे मिरर इमेज. तुम्हाला सांगितलं थर्ड नंबरचीच अपोजिट बघा, आहे का नाही अपोजिट. हे लॉजिक लागू होतं. बघा इथे 1 नंबर, इथे 2 नंबर आणि 3 नंबर, हे तिन्ही लॉजिक इथे लागू होतात. याचं काय बघितलं, याचं तुम्ही आरसा बघा किंवा मिरर बघा, याचं तुम्ही अपोजिट बघा, किंवा याचं तुम्ही वॉटर इमेज बघा. तुमची वरचीच फिगर आन्सर येणार. ठीक आहे, म्हणून आपलं उत्तर काय असणार, ऑप्शन डी. इथे पण ते लॉजिक लागू होतं बघा. याचं मिरर बघा, याच्या अपोजिट बघा, सॉरी अपोजिट नाही ना, याचं मिरर इमेज आहे. हे काय आहे, मिरर इमेज आहे याचं. याचं पण मिरर इमेज घ्या, काय येणार, अशी फिगर कम्प्लीट होईल. हा सर्कल कम्प्लीट होऊन जाणार. झालं आपलं उत्तर. कुठे आहे रे? कुठे दिसतंय मला, ऑप्शन बी मध्ये आहे. ठीक आहे, पुढची फिगर बघा. काय लॉजिक लावायचंय, या फिगरच्या अपोजिट, विरुद्ध कोणती येणार? नाहीच समजलं ज्याला त्याने हे कम्प्लीट करून घ्या. हे झालं. पुढे त्रिकोण कम्प्लीट आहे असं. अजून काय आहे, इकडून एक लाईन आहे. कोणती फिगर दिसते रे आपल्याला अशी? ऑप्शन ए, म्हणून आपला आन्सर उत्तर ऑप्शन ए असेल. जे दिलं आहे ते बघायचं, पहिले फिगरच कम्प्लीट झाली पाहिजे. बरेच विद्यार्थी काय करतात, हा प्रश्न सोडवताना ना अशा पद्धतीने सोडवत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही हे ड्रॉ करून बघितलंच पाहिजे पेपरमध्ये. आपलं उत्तर आपण हे देतोय, अंदाजे तर नाही देते, काही चुकतंय का आपलं हे कन्फर्म पाहिजे. आपण एक प्रश्न चुकवतोय म्हणजे आपण येणारा प्रश्न जर चुकवत असाल तर तुमचा 1 मार्क जातो, लक्षात ठेवा. 1 मार्क गेला तर कदाचित तुमचा नंबर पण जाऊ शकतो. त्याच्यामुळे का, या प्रश्नाचं हेच उत्तर काय हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. हे बघा, सर्कल कम्प्लीट केला. आता इथे काय दिसतंय मला, हा स्क्वेअर होता, हा पण स्क्वेअर आहे, पण हा इथला बघितला ना तर हा सर्कल आहे. म्हणजे याचा अर्थ काय रे, ही जी फिगर आहे माझी, हिच्या अपोजिट फिगर, हिच्या विरुद्ध फिगर माझी ही असणार आहे. मग मला काय करायचं आहे, हिच्या सारखंच इथे करायचं आहे. इथे सर्कलच येईल, बस इथे स्क्वेअर आहे तर इथे स्क्वेअरच लिहिणार. मग असं कुठे आहे रे तुमचं उत्तर? मग आता असं उत्तर तुम्हाला बघायचं आहे. बघा, मला इथे दिसतंय ऑप्शन सी मध्ये, म्हणून उत्तर ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर असेल. पुढचं बघा, काय लॉजिक काय आहे. लॉजिक लावताना आपल्याला हे कळालं की ही जी काही फिगर आहे 1 नंबर, तिच्या अपोजिट ही सेकंड फिगर आहे असं जर म्हटलं, किंवा या फर्स्ट फिगरचं मिरर रिफ्लेक्शन सेकंड फिगर आहे. मग आपल्याला काय करायचं, याचं मिरर रिफ्लेक्शन ही आली पाहिजे. बरोबर, मग आपण लॉजिक लावलं तर आपल्या लॉजिक नुसार हे पान असं कम्प्लीट होईल. ही आकृती थोडीशी आता मला काढताना होऊ शकते बरं का, इकडे तिकडे समजून घ्या बरं का. ओके, जमली. आणि अशी, बरोबर. कुठे आहे रे असं?
दिसतंय का ऑप्शन बी मध्ये? ऑप्शन बी मध्ये दिसतंय, म्हणून ऑप्शन बी करेक्ट आन्सर. बाकीचे प्रश्न तुम्हाला बघायची सुद्धा गरज नाही, तुम्हाला डायरेक्ट उत्तर दिसेल की कुठे काय आहे. बाकी काही करायची सुद्धा गरज नाही. त्याच्या पुढे बघा, काय दिसतंय रे? काय दिसतंय फक्त एवढंच बघायचं. सरळ आकृती आहे. ही आकृती जी आहे एक नंबरच्या अपोजिट ही फिगर आहे, विरुद्ध आहे ना. मग काय, हिच्या विरुद्ध ही किंवा सरळ सरळ कम्प्लीट करून टाका. काय असेल, जसे सगळे सारखे दिसतंय सेम सेम तुम्हाला सगळे सारखे करायचे, बरोबर आहे की नाही? अशाच फुल्या आहे की नाही? कुठे आहे रे मग असं? ऑप्शन ए मध्ये. झालं आपलं उत्तर. पुढे बघा, ही हिच्या मिरर इमेज आहे, मग याचं मिरर इमेज काय असेल? अशी सरळ लाईन, बरोबर. कुठे आहे रे? बघा असं लाईन बघा. त्याचं मिरर इमेज आहे, याचंही मिरर इमेज बघा, आरशातील प्रतिमा. ऑप्शन डी मध्ये आहे. पुढे, ही हिच्या अपोजिट आहे, मग याचा अर्थ काय? हिच्या अपोजिट ही असणार, विरुद्ध आकृती. मग ऑप्शन बी करेक्ट. लक्षात ठेवा, यांच्यामध्ये काय लॉजिक लागते हे आपण लक्षातच ठेवलं पाहिजे की आपल्याला काय उत्तर द्यायचं आहे. तो निश्चित आन्सर आलं पाहिजे आपलं. पुढचं बघा लॉजिक. एकतर फिगर कंप्लीट करा, नसेल फिगर कंप्लीट करायची तर तुम्हाला काय आहे इथे बघा, लॉजिकली आपण काय उत्तर देतोय हे जुळलं पाहिजे. आपलं लॉजिक प्रश्नामध्ये सुद्धा यायलाच पाहिजे. नाहीच समजलं तर मला मी सांगितलंय काय करायचं, सरळ सरळ आकृती पूर्ण करून बघायची. आकृती पूर्ण केली बघा, मी समोर काय दिसतंय मला? मी जी काही आकृती काढली आहे अशी आकृती मला कुठे दिसते आहे? पहा बरं, माझी आकृती सारखी सेम आकृती मला पाहिजे. हम्म आहे का इथे काही लॉजिक दिसतंय का माझं? हे बघा, ऑप्शन डी मध्ये तुम्हाला दिसत असेल, मी जे काय फिगर काढली ती ऑप्शन डी मध्ये मला दिसते आहे, बरोबर. इथे ऑप्शन ए केलेलं म्हणजे हे चुकीचं आहे का नाही? हे केव्हा कळेल? ज्यावेळेस तुम्ही आकृती काढणार त्यावेळेस. नाही काढली तर तुम्हाला ते लक्षात नाही येणार. हे बघा, इथली पुढची फिगर बघा, आकृती कंप्लीट केली, जे लॉजिक तुम्हाला सांगितलं तेच लॉजिक आहे. एक नंबरची जी काय, दोन नंबरची जी काय, ह्या फिगरची मिरर इमेज, बरोबर आहे की नाही? डॉट किती आहे मध्ये? 4 डॉट आहे. करा मध्ये 4 डॉट, असा इथून सर्कल घ्यायचा, इथे घ्यायचा, मधोमध येतोय वाटतं. आता मला थोडस आकृती माझी ड्रॉइंग मागे पुढे होऊ शकते, तेवढी समजून घ्या. ठीक आहे, झालं. आपल्याला काय करायचंय? डॉट आहे, कुठे दिसतंय रे अशी फिगर आपल्याला? ऑप्शन नंबर सी मध्ये दिसते. बस झालं आपलं उत्तर. ऑप्शन सी नाही, ऑप्शन सी नाही, ऑप्शन डी मध्ये. ऑप्शन डी मध्ये आहे की नाही? येतंय का लक्षात सर्वांना? लॉजिक कळाले का? हे लॉजिक मी तुम्हाला सांगितले, हे नोटबुक मध्ये शॉर्टकट ट्रिक म्हणून लक्षात ठेवा, लिहून ठेवा लागल्यास. आता हे पुढचे उत्तर जे आहे ते तुम्ही सोडवायचे आहे. मी जे लॉजिक सांगितले त्या लॉजिकचा इथे यूज करा, बरोबर तुम्हाला सगळे उत्तर कम्प्लीट सोडवता येतील. त्याच्या पुढचं बघा काय दिलेलं आहे लॉजिक. मालिका पूर्ण करा. मालिका म्हणजे काय रे थोडक्यात? थोडक्यामध्ये मालिका याचा अर्थ होतो सिरीज. हे काय आहे? सिरीज आहे. सिरीज सिरीज म्हणजे काय रे? तर तुम्हाला काय करायचंय, यांच्यामध्ये एक काहीतरी समसंबंध असेल ना. या तिघांमध्ये पहिल्या 3 फिगर दिल्या असतात, फर्स्ट 3 फिगर, यांच्यामध्ये काहीतरी लॉजिकली चेंज केलेला असतो. काही मध्ये फिगर्स ऍड केलेले असतात, काही मध्ये कमी केलेले असतात, बरोबर. पुढे त्याची जे काही चिन्ह आहे ते क्रमानुसार उलट पालट केलेले असतात, काही मध्ये वाढवले असतात, काही मध्ये कमी केलेले असतात. हा, मग आपल्याला तेच बघायचंय. बघा आता ही फिगर, पहिल्या 3 फिगर्स मध्ये काय दिसतं ते नीट एकदा बघायचं. बऱ्याच वेळेस ट्रिक काय असते ती पण सांगतो बघा. बऱ्याच वेळेस काय असतं, 1 नंबरच्या अपोजिट 3rd नंबर असते, मग आपल्याला सेकंडच्या अपोजिट 4th शोधायची असते. लक्षात ठेवा बरं का, हे लॉजिक बऱ्याच वेळेस लागू होतं. ते जर नसेल तर मग आपल्या तिघांमध्ये आपलं आपलं जे लॉजिक आहे ते बघायचं. काय दिसते? सगळीकडे प्लस दिसतोय, इथे एक दांडी दिसते, बरोबर. इथे 2 दांड्या झाल्या, म्हणजे आता पुढच्या फिगर मध्ये काय होणार आहे?
ही एक दांडी, ही एक दांडी आणि इकडून एक दांडी, बरोबर. क्लॉकवाईज ऍड होते ना अशी, बरोबर की नाही, घड्याळाच्या दिशेने. आणि प्लसचं साईन पण बघा, अँटी क्लॉकवाईज कमी होतोय नाही का, क्लॉकवाईजच कमी होतोय. बघा इथलं ड्रॉप झालं, नंतर इथले पण गेलं आणि इथलं पण गेलं, बरोबर. म्हणजे आता काय झालं, हे क्लॉकवाईजच गायब होतंय, म्हणजे ही गायब झाली का नाही. जिथे दांडी आली तिथली, अं, ज्या क्रमाने दांडी येईल असेल त्या क्रमाने ती फिगर गायब होते. बघून घ्या, ज्या क्रमाने दांडी आलेली आहे त्याच क्रमाने ती फिगर काय होते, ती लाईन गायब होते. पहिल्या ह्याच्यात लाईनच नव्हती, दुसऱ्या ह्याच्यात लाईन आली, प्लस साईन गायब झालं. इथे दांडी आली, दोन्ही प्लस साईन गायब झाली. इथे दांडी आली म्हणजे काय, इथलं साईन काय होईल, हे गायब होऊन जाईल. म्हणजे फक्त प्लस साईन कुठे राहील, इथे राहील, बरोबर आहे की नाही. आणि तुमचा बॉक्स तर असणारच आहे. मग याला बॉक्स काढून घ्यायचा. हे लॉजिक समजण्यासाठी मी थोडंसं मोठं काढलेलं होतं, बरोबर. तुम्ही असं लॉजिक लावलं, याच्या कडेने बॉक्स. आता माझा बॉक्स समजून घ्या, थोडाफार इकडे तिकडे होईल. ओके. मग आता असं कुठे बघून घ्यायचं उत्तर, ऑप्शन नंबर सी मध्ये बघा, आहे का लॉजिक. काय लॉजिक आहे ते बघायचं. इथे 5 सर्कल, 4 ट्रिअँगल, 3 स्क्वेअर, आता राहिलं काय 2. आता याच्यामध्ये काय आहे, प्रत्येक वेळेस फिगर चेंज होते. म्हणजे इथे सर्कल आहे तर इथे सर्कल येईल का, नाही येणार. इथे ट्रायंगल आहे तर ही ट्रायंगलची येईल का, नाही येणार. इथे स्क्वेअर आहे तर ही स्क्वेअरची पण येणार नाही. मग काय उत्तर येईल, ऑप्शन डी उत्तर येईल. कळालं. पुढचा प्रश्न, प्लस सर्कल दोन डॉट काय दिसतंय, ते तर बघायचंय आपल्याला. हे फिरतायत क्लॉकवाईज, चिन्ह कशी फिरताय, क्लॉकवाईज. नंबर द्या, 1 2 3. आले का तुमचं 1 2 3, परत 1 2 3. मग काय, सर्कल काढा, क्लॉकवाईज फिरवा. कुठे येईल रेष, तर ती येईल सेकंडच्या जागेवर. सेकंडच्या जागेवर रेष कुठे, फक्त ऑप्शन ए मध्ये दिसते, दुसरीकडे चान्सच नाही, बरोबर. नंबर फिरला पाहिजे आपल्याला, हे घड्याळाच्या दिशाप्रमाणे असं फिरवता आलं पाहिजे. चला हे फिरतंय, हे पण फिरतंय, मग आपल्याला फिरवायचंय, कामच आपलं ते आहे, की याला फिरवत राहायचं, बरोबर. दिलेलं लॉजिक काय ते समजून घ्यायचं. लॉजिक खूप महत्वाचं आहे. या उदाहरणामध्ये तुम्हाला लॉजिकली कमी कसं आहे, तुमचं लॉजिक काय आहे, यावर तुमचं ऑब्झर्वेशन येत असतं. पुढे बघा, काय दिसतंय फोर्थ नंबरच्या फिगर मध्ये. इथे काय केलंय, एक सर्कल घेतलेलं आहे, इथे डबल सर्कल घेतलंय, आणि एक एक बाहेरची लाईन आहे ना, इथे लाईन आहे बघा या आकृत्यानं. ही लाईन इथे फक्त 3 लाईन झालंय, मध्ये एक सर्कल ऍड झालं. इथे 2 लाईन राहिलाय रिमेन, आणि मध्ये 2 सर्कल ऍड झाले. आता काय होईल रे, एक सर्कल, 2 सर्कल, तुमचं उत्तर सर्कल सर्कल कट होतं ती, इथे सॉरी 3 सर्कल आहे ना, बरोबर का. 3 सर्कल आणि फक्त 1 लाईन कुठे कट झाली रे तुमची, फर्स्ट तर त्यांनी ही उडवली, सेकंड फिगर मध्ये खालची उडवली, म्हणजे अँटी क्लॉकवाईज घड्याळाच्या विरुद्ध दिशेने कट होत आहे. म्हणजे आपली आकृती कुठली राहील, फक्त ही राहील कोपऱ्यातली, बरोबर. मग आता आपण जर हे बघितलं तर असं कुठे आहे, ऑप्शन नंबर बी मध्ये आहे, म्हणून आपलं उत्तर ऑप्शन बी असेल. पुढे बघा, लॉजिक काय आहे तुमचं लॉजिक. या ज्या काही फिगर आहेत ना, या फिगरचं ऑब्झर्वेशन करा. काय दिसतंय रे तुम्हाला, बऱ्याच वेळेस आपल्याला कळतच नाही का आपल्याला काय दिसतंय याच्यात. मग काय गोंधळ होतो, नंबर देऊन टाका. मी तुम्हाला सांगितलं होतं, नंबर दिला का लगेच सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर होतात. बघा याला नंबर देऊ आपण, 1 2 3 4. मी सांगितलेलं लॉजिक एक बघा काय होतंय, ही याच्या अपोजिट आहे. ट्रायंगलच्या जागेवर बघा, वरती ट्रायंगल गेले, ट्रायंगल 2 आणि 4 नंबरच्या फिगर चेंज झाल्या बघा. इथे आली 2 नंबरची, इथे आली 4 नंबरची, दिसते का. आणि इकडे बघा, इकडे आली आहे तुमची 1 नंबर, आणि इकडे आली आहे 3rd नंबर, आहे का अपोजिट. म्हणजे याचा अर्थ काय रे, याच्या अपोजिट घ्या, म्हणजे काय होईल, तुमचं उत्तर तुम्हाला मिळून जाईल. काय करायचं, आता एवढं सगळं काढीत बसण्यापेक्षा समोरच्या आकृत्यांमध्येच बघा कुठं अपोजिट दिसतंय. ट्रायंगल आणि हे ट्रायंगल हे दोघं एकमेकांच्या अपोजिट पाहिजे. बघा असे कुठे दिसतंय अपोजिट, त्याच डायरेक्शन मध्ये ऑप्शन ए मध्ये दिसतंय बरं का मला, ऑप्शन डी मध्ये पण दिसले. एकमेकांच्या विरुद्ध आहे का, ट्रायंगल तोंड खाली आहे का, आहे. इथे आहे, इथे पण आहे, इथे पण आहे, ट्रायंगल झाले, मध्ये काय चिन्ह पाहिजे,
मध्ये मल्टिप्लायचं चिन्ह पाहिजे. मग कोणती कट झाली आकृती? मल्टिप्लाय ऑप्शन डी मध्ये नाही म्हणून ते कट झालं. आता राहिलं काय? ऑप्शन ए आणि सी. आता सर्कल बघा, इथे सर्कल आहे, हे एकमेकांच्या विरुद्ध आहे का? आता इथे एकमेकांच्या विरुद्ध आहे का? नाही. एकमेकांच्या विरुद्ध पहिल्या फिगर मध्ये तर आहे, या तिसऱ्या मध्ये आहे का रे? नाहीये. म्हणजे आपलं उत्तर सेकंडच्या अपोजिट काय पाहिजे? डार्क वरती गेलं पाहिजे. ऑप्शन ए उत्तर तुमचं. सॉरी, ऑप्शन ए नाही, ऑप्शन सी उत्तर येईल. काय येईल? ऑप्शन सी उत्तर. ठीक आहे, पुढचं बघा. लॉजिक काय आहे यांच्यामध्ये? लॉजिक बघा काय दिसतंय रे. सर्कल एक आहे, इथे ऍड झालेला आहे, इथे ऍड झालेला आहे. मग आता आपल्याला काय नाही, कम्प्लीट सर्कल करायचा. ऑप्शन बी आन्सर लिहून टाकायचं. पुढे बघा, यांच्यामध्ये काय आहे? जोडी जोडीने चिन्ह चेंज होत आहे बघा. जोडी, यांची जोडी. दोन दिशांमध्ये चेंज होतात असे, अशा डायरेक्शन मध्ये. हे बघा, असं डायरेक्शन आहे की नाही? यांच्यामध्ये चिन्हांमध्ये चेंजेस काय होतात ते बघा. आलं का इथं? परत असे म्हणजे पुढची आकृती सरळ असली पाहिजे. काय उत्तर येईल मग त्याच्यानुसार? क्वेश्चन, सॉरी, ऑप्शन सी. पुढे बघा, लॉजिक. मला लॉजिक सांगता आलं पाहिजे, की काय लॉजिक नेमकं येते. चला, क्वेश्चन फोरचा आन्सर सांगा बरं, बघूया काय येते. टाका चॅट बॉक्स मध्ये, येतंय का बघू तुम्हाला. व्हेरी गुड. काय करायचंय, इथे काय केलंय ते बघा. ही जी रेषा आहे, या दोघांमध्ये तुम्हाला लक्षात येईल, हे एकमेका एकाच दिशेने आहे. फक्त इथे काय झालं, एक रेषा ऍड झाली, इथे सर्कल पण ऍड झालाय. म्हणजे ही जे काही फिगर आहे ना, या फिगर मध्ये काय होतंय, अपोजिट डायरेक्शन मध्ये जातात आणि एक एक लाईन ऍड होत चालली त्यांची. बरोबर. पण आता याच्यात एक लाईन ऍड केली तर काय होईल? कोणतं उत्तर येतं बघा. अशा पद्धतीने गेलात तर तुमचं उत्तर ऑप्शन, व्हेरी गुड, डी येऊन जाईल. ठीक, ऑप्शन डी तुमचं करेक्ट आन्सर असेल. पुढचा बघा, क्वेश्चन नंबर 5. काय दिसतंय बरं आपल्याला लॉजिकली? या क्वेश्चन नंबर 5 मध्ये ऑब्झर्वेशन करा, तुम्हाला सगळं उत्तर दिसते. मध्ये काय होतंय, बाहेरचा एक एक स्क्वेअर आहे ना, तो कट होतोय आणि मध्ये सर्कल वाढतंय. मग असं कुठे येईल? बरोबर, ऑप्शन डी करेक्ट उत्तर असेल. पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 6, लॉजिक. क्वेश्चन नंबर 6, ऑप्शन बी करेक्ट आहे. जान्हवी, जान्हवी हिरे, तुझं लक्ष कुठे आहे? काय लॉजिक लावते जरा बघ. ट्रायंगल, याची जी दिशा आहे, इथे त्रिकोणात हे इकडे आहे, याचा इकडे झालेला आहे, लेफ्ट राईट झाला. मग आता इथे काय करायचं, याचा लेफ्टचा राईट कर ना इकडे. ऑप्शन बी उत्तर येईल ना. हे कोण आहे? वरद अहिरराव. अरे वरद, तुझं उत्तर कसं काय हे येत आहे?
काय सोडवतोय तू? जरा लक्ष दे त्याच्यावर. काय लॉजिक लावतोय तू? वेदिका शिंदे. ऑप्शन डी का बरं टाकते उत्तर? पुढच्याचं उत्तर विचारलंच नाही. जे विचारलंय त्याच उत्तर टाका, पुढचं नका टाकू. मी जे विचारतोय त्याच उत्तर सांगा, वेगळं उत्तर देऊ नका. पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 7. काय होतंय? एक एक लाईन ऍड होत चालली त्यांच्यामध्ये, आहे का नाही? रो मध्ये एक एक लाईन ऍड होते, म्हणून ऑप्शन नंबर डी करेक्ट उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 8. इथे बघा, इथे 4 लाईन आहे, इथे 3 झाल्या आणि एक सर्कल ऍड झाला. इथे 2 लाईन आहे, एक सर्कल ऍड झाला. आता काय होईल? 1 लाईन राहील. लाईन राहताना बघा, ही डायरेक्शन बघा, इकडे इकडे वरती. आता कुठे येणार? कोपऱ्यात. मग कोपऱ्यात कुठे आहे? ऑप्शन सी मध्येच आहे बघा. ऑप्शन सी आहे. ठीक आहे. पल्लवी, पल्लवी काळे, काय चाललंय बघ जरा. दिशा कुठे आहे? दिशांकडे लक्ष नाही तुझं. अक्षदा तीर्थ, लक्ष कुठे आहे? यांच्या दिशा बघा. ह्या ज्या काय रेषा मारताय ना तुम्ही, ही रेषा बघा, ही कुठे होते? ही काय म्हणतात, साऊथला होते, किंवा ज्याला दक्षिण बाजू म्हणतो. ही जी आहे ही कुठे आहे? नॉर्थ ईस्ट, किंवा सॉरी नॉर्थ वेस्टला आहे, म्हणजे नैऋत्य. त्याच्यानंतर ही जी दिशा आहे ही आहे वेस्ट, म्हणजे पश्चिम. आता कुठे येणार मग? आता तुमची ही लाईन पाहिजे ना इकडे. कोणती डायरेक्शन आहे? एवढं जरी कळालं, डायरेक्शन जरी बघितलं याच्यात, तरी तुमचं उत्तर डायरेक्ट ऑप्शन सी येऊन जातं. बाकी लॉजिक लावायची सुद्धा गरज नाही. म्हणून सांगत असतो, ऑब्झर्वेशन व्यवस्थित पाहिजे. ऑब्झर्वेशन केलं तर उत्तर, नाही तर उत्तर नाही. बघा, क्वेश्चन नंबर 9. काय दिसतंय? बाण दिसतोय, पण बाण फिरताना कसा फिरतोय? आधी सरळ होता, आता वेस्टला गेला, नंतर साऊथला गेला. म्हणजे आता पुढचा कुठे असला पाहिजे? तर आपला पुढचा बाण जो आहे तो असला पाहिजे ईस्टला. मग कुठे आहे? एकाच ऑप्शन मध्ये आहे, ऑप्शन सी मध्ये. बरोबर. म्हणजे आपलं उत्तर काय येईल हे आपण ठरवायचं. कळलं? अशी आकृती आणि इथे सर्कल. हे चुकलं. इथे पाहून उत्तर नका देऊ, तुमचं डोकं वापरा. कळलं का तनिष्का? लॉजिक. ज्या प्रश्नाचं विचारलंय त्याच प्रश्नाचं द्या, पुढच्या प्रश्नांचं उत्तर देऊच नका. ज्या प्रश्नावर बोलतोय त्या प्रश्नाचं उत्तर तुमचं येणं अपेक्षित आहे. पुढचं चॅप्टर बघा. काय दिसतंय तुम्हाला ते आधी बघायचं. बरं, हे एक लॉजिक घेऊ आपण. चला, 41 नंबर. काय दिसतंय बघा बरं आकृतीमध्ये. 41 नंबर क्वेश्चन. काय आन्सर येईल? बघूया कोण उत्तर देतंय. बघा, वेगवेगळे उत्तर येत आहे. याचा अर्थ काय रे? जे वेगळे वेगळे उत्तर देत आहेत ते त्यांच्या मनाचा विचार व्यवस्थित करत नाही. काय आहे 41 मध्ये? ट्रायंगल तर सगळीकडेच आहे, वरती डॉट पण आहे. बरोबर. आता काय? इथे 1 लाईन, इथे 2 लाईन, इथे 3 लाईन, म्हणजे इकडे किती पाहिजे? 4 लाईन. ओके. इथे 1 फुली आहे, इथे डबल आहे, इथे ट्रिपल आहे. आता काय पाहिजे? फोर्थ पाहिजे. कुठे आहे? ट्रिपल आणि फोर्थ ऑप्शन बी मध्ये आहे का? आहे. म्हणून आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन बी. असं लॉजिकली प्रत्येकाने बघायचं. नाहीतर हे बघा, तुम्ही उत्तर काय येत आहे? तीर्थ काय उत्तर येतोय बघ तू, सी उत्तर येतोय. हा, बघ बरं. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपण उत्तर चुकीचं देतोय. हे बघ, सार्थक थोटे अजून ये सांगू राहिला. अरे लक्ष कुठे आहे तुझं सार्थक? मी जे विचारतोय त्याच्यावरच उत्तर पाहिजे, वेगळं नाही आलं पाहिजे. चला, पुढचा प्रश्न बघा. 42 नंबर. काय दिसतंय 42 मध्ये? जरा बघा बरं. लॉजिक बघा, लॉजिक. ओके. इथे एक लाईन होती, बरोबर. ही या साईडला आहे,
ही याच साईडला आहे. तर काय आलंय, याच्यामध्ये एक लाईन ऍड होऊन आली. आपल्याला काय करायचं आता, याची मिरर इमेज घ्यायची. म्हणजे काय उत्तर येईल, ऑप्शन ए. ए नाही, सॉरी, ऑप्शन बी उत्तर येईल. का ए नाही येणार? कारण इथे बघा, इथे ही जे काही डॉट आहे हे भरीव आहे. ऑप्शन बी, त्याच्यामुळे उत्तर असणार ए येणार नाही. 43 नंबर काय दिसतंय बघा बरं. इथे एका ठिकाणी ना ट्रायंगल आहे, हे बघा इथे त्रिकोण आहे. बरोबर, त्रिकोणाची आकृती इथे काय झाली, क्लॉकवाईज फिरते बघा. इथे आली, इथून खाली आली. म्हणजे आपल्याला काय करायचं, ही आकृती बघायची आहे. अशी आकृती कुठे आहे बघा बरं. ऑप्शन बी मध्ये आहे का नाही? आकृतीवर ऑब्झर्वेशन पाहिजे. प्रत्येक आकृती अशी ऑब्झर्वेशन करून बघायची. तुम्हाला ऑटोमॅटिकली तुमचं उत्तर चुकणारच नाही. ऑब्झर्वेशन चुकणारच नाही. तुम्ही जर असं व्यवस्थित ऑब्झर्वेशन ठेवा, मी सांगतोय तसं, एकही प्रश्न चुकणार नाही तुमचा. पुढचं बघा, समसंबंध. समसंबंध, जसं आपण संबंध लावला वरती किती आकृती फिगर मध्ये लावला, 2 फिगर्स मध्ये लावला. आता पुढे किती फिगर्स मध्ये लावायचा आहे, तर तो समसंबंध तुम्हाला 2 फिगर मध्ये लावायचा आहे. फर्स्ट 2 मध्ये जसं रिलेशनशिप आहे, सेम रिलेशन त्याच्या पुढच्या फिगर मध्ये लावायचं आहे. मग आता ऑब्झर्वेशन करा, तुमचं समसंबंध काय आहे. समसंबंधांमध्ये सगळ्यात महत्वाचं असतं चिन्ह बघायचं. या चिन्हांमध्ये काही बदल होतोय का? इथे 3 साइन आहे, इथे सॉरी, इथे 4 आहे, इथे 3 झाले. म्हणजे काय झालं, चिन्हांची संख्या एक तर कमी होऊ शकते किंवा वाढू शकते. दुसरी गोष्ट, आकृतीचे चिन्ह क्लॉकवाईज फिरतायत का, अँटी क्लॉकवाईज फिरतायत का, हे पण बघायचं. आकृतीचे चिन्ह आत बाहेर याच्यामध्ये पण काही बदल होतोय का, हे पण बघायचं. आकृत्यांमध्ये लाईन मध्ये कमी किंवा जास्त होतंय का, ते पण बघायचं. आणि आकृतीचा तो काय आकार आहे, हा आत किंवा बाहेर, आत किंवा बाहेर, किंवा जी काही आकृती आहे ती बिगर किंवा स्मॉलर म्हणजे मोठी किंवा छोटी होते का, ते सुद्धा बघायचं. मग हे जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला पुढच्या गोष्टी कळतील. दुसऱ्या गोष्ट, रोटेशन बघायचं. आता बघा, हे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल. आधी या दोघांमध्ये काय लॉजिक आहे आपण ते बघूया. या आकृतीला इथे काय आहे, स्क्वेअर आहे, त्यांनी बनवलाय ट्रायंगल. म्हणजे काय केली रे, एक लाईन कमी केली. म्हणजे पुढची फिगर जी असणार डेफिनेटली काय असणार, स्क्वेअर असेल. हे आपलं निश्चित झालं पाहिजे, एकदम परफेक्ट. ओके, हे झालं. त्यांनी काय केलं, प्लस घेतला आहे, सर्कल घेतला आहे, मायनस घेतला आहे. जी फिगर आतमध्ये घेतली ती काय केली, हा जो काही एक फिगर आहे तो घेतलेला आहे मोठा करून. बरोबर, आपल्याला आता हेच लॉजिक इथे लावायचं आहे. इथे काय केलंय बघा बरं, पेंटा स्क्वेअर दिसतोय का रे तुमचा, दिसतोय. चिन्ह आहे का, ते चिन्ह आहे. ट्रायंगल गायब होतोय ना आपला, ट्रायंगलला गायब करून टाकू आपण. कोणत्या ऑप्शन मध्ये, मग असं ऑप्शन सी मध्ये. पुढे बघा, दोघांमध्ये काय झालं, लाईन सेम आहे, बाहेरची आकृती आत, आतली बाहेर. बरोबर, सर्कल मध्ये स्क्वेअर पाहिजे, लाईन मध्ये नो चेंजेस. कुठे आहे असं, सर्कल मध्ये स्क्वेअर, सर्कल मध्ये स्क्वेअर आहे. फिगर मध्ये चेंज आहे का काही, फिगर थोडी फिरलेली आहे. बरोबर आहे ना. आतली फिगर, आतला त्रिकोण असा होता, मधला त्रिकोण असा झालेला आहे. म्हणजे आता आपला सर्कल आहे, सर्कल तर सर्कलच असणार, लाईनी पण तशाच असतील, पण स्क्वेअर फिरलेला पाहिजे आपल्याला. कुठे आहे असा फिरलेला, ऑप्शन ए मध्येच आहे ना. 180 डिग्री मध्ये फिरला, पण स्क्वेअर असल्यामुळे तो काही चेंज होणार नाही. हा, इथे बघा, ही फिगर होती, हिला 180 डिग्री फिरवलं, सॉरी, हिला
180 डिग्री मध्ये फिरवलं, इथं असा भाग होईल. कसा भाग होईल? हे बघा अशा पद्धतीने होईल का नाही? कसंही फिरवा, राईट अँगलने फिरवा, लेफ्ट अँगलने फिरवा. आपण असं समजा की राईट अँगलने फिरवलं असं क्लॉकवाईज, ही फिगर अशी आली आणि मधला भाग काय केला, लेफ्ट साईडने डार्क केला. या फिगरला पण जर आपण असं फिरवलं तर काय होईल? तुमचा फिगर कशी जोडली जाईल? असं सर्कल होऊन जाईल. होईल ना? आणि त्यांनी काय केलंय, त्याचा भाग डार्क केलेला आहे. कुठल्या साईडला? लेफ्ट साईडला. याचा पण डार्क केला तर काय होईल? ऑप्शन बी येईल उत्तर. क्वेश्चन नंबर 4 बघा. काय दिसतंय तुम्हाला याच्यात? या क्वेश्चन नंबर 4 मध्ये ही सर्कल होती एकमेकांच्या अपोजिट घेतलेली आहे. मग काय नाही, आपल्याला याच्या अपोजिट बघायचं. ऑप्शन डी मध्ये आहे. पुढची बघा. काय दिसतंय बरं? क्वेश्चन नंबर 5. ट्रायंगल, स्क्वेअर, सर्कल. ट्रायंगल, स्क्वेअर, सर्कल. आपलं डोकं चाललं नाही तर काय करायचं? नंबर द्यायचा याला. 1, 2, 3. काय दिसतंय मला? 1 नंबरची फिगर आतमध्ये आली, सेकंड नंबरची सेकंड नंबरला, थर्ड नंबरची बाहेर. सेम लॉजिकली इथे 1, 2, 3. काय आहे पहिले? ट्रायंगल. कुठे घ्यायचा तो? मध्ये. ट्रायंगल आला मध्ये, नंतर सर्कल, त्याच्यानंतर स्क्वेअर. कोणत्या ऑप्शन मध्ये रे? ऑप्शन बी मध्ये. आहे का नाही? बघा किती, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल की आपण जे उत्तर देतोय हे काय आहे, बरोबर येत आहे का चुकत आहे. आपण काही वेगळं करतोय का? नाही, आपण तेच करतोय, पण आपल्या विचाराने करतोय. काय आपण विचार करतोय त्याचे लॉजिक व्यवस्थित लागतंय का नाही बघा. इथे बाणाची दिशा वरती आहे. ह्या दोघांमध्ये ऑब्झर्वेशन केलं तर याला फिरवलं आहे 90 डिग्री मध्ये अँटी क्लॉकवाईज. काय केलंय? 90 डिग्री अँटी क्लॉकवाईज फिरवलं की अशी आकृती येते. मग हिला पण 90 डिग्री क्लॉकवाईज फिरवलं तर काय होईल रे? ऑप्शन ए येईल का नाही उत्तर? पुढचं बघा. काय दिसतंय रे? ही हाफ फिगर होती, हिला कम्प्लीट केले, हिला पण कम्प्लीट केलं. झाली का तुमची फिगर तयार? ऑप्शन ए सारखी आहे की नाही? सिंपल लॉजिक, एकदम सिंपल. पुढचं बघा. काय दिसतंय? ह्या दोघांमध्ये रिकामी होती, त्याच्यामध्ये 4 फुल्या मारल्या आहेत. त्रिकोण आहे, 3 फुल्या मारतील. कुठे येईल रे ती आकृती सेम तशीच? ऑप्शन बी मध्ये. लॉजिक काय देतोय आपण, काय समजून घेतोय ती आकृती, हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला पेपरमध्ये फक्त 80 प्रश्न सोडवायला एवढे 2 तास का बरं दिलेले आहे? ते त्याच्यासाठीच आहे. लक्षात घ्या. काही विद्यार्थी काय करतात, पेपर एकदम फास्ट सोडवतात. काहीच विचार न करता लागोपाठ 4 टोले मारून काहीतरी करून 1 किंवा अर्धा तास पेपर सोडवतात आणि 1 तास किंवा सव्वा तास पेपर सोडवतात असं समजूया, किंवा दीड तास सोडवला, 1 तास 30 मिनिटं. पुढचे तुम्ही काय केलं पाहिजे? पेपर सोडवत असताना सगळ्यात पहिली गोष्ट ही फॉलो करायची. सपोज तुम्हाला एखादा प्रश्न येत नाहीये, मी आता हा प्रश्न सोडवला, मी हे सगळं सोडवतोय आता बघा, माझा 2 नंबर सोडून झाला, 3 नंबरचा प्रश्न मला येत नाहीये. मग त्याच्यावर विचार नाही करत बसत. विचार थोडासा करायचा, नाही जमत आहे ना, त्याला असं सर्कल करून ठेवायचं. काय करायचा? पेपर सोडवताना प्रश्नपत्रिकेत सर्कल करायचा, उत्तरपत्रिकेवर करायचा नाही. काही जण उत्तरपत्रिकेवर सर्कल करतात. प्रश्नपत्रिकेवर सर्कल करायचा, त्याला सोडून द्यायचा, पुढचा प्रश्न घ्यायचा, त्याच्या पुढचा प्रश्न घेतला, तो सोडवायचा. आपल्याला जे अवघड वाटतंय त्याला सर्कल करून ठेवायचं आणि मग शेवटी काय करायचं, त्याला काय करायचं, सोडवायचं. आपला जेव्हा हे सगळं फास्ट सोडून झालं की मग जर समजा आपल्याकडे वेळ उरत असेल तर याचं उत्तर विचार करून द्यायचं. नाहीच आपल्याला समजत आता याचं काय उत्तर आहे ते काही डोकं चालत नाही, मग त्यावेळेस या ABCD पैकी लागोभागो 4 टोले म्हणजे कुठलाही एकच प्रश्नाचं उत्तर, एखादा पर्याय सर्कल करून द्यायचा, अदरवाईज द्यायचा नाही. आणि काही जण काय करतात, आणखी एक सांगतो, एक आहे ना, पेपरच्या साईडला एक अशी एक जागा पण ठेवायची. जो प्रश्न तुम्ही सोडून दिलेला असेल, सपोज 3 नंबरचा प्रश्न सोडलाय ना, त्याच्यावर असं लिहून ठेवायचा, 3 नंबरचा मी सोडलाय. मग इथे कॉमा देऊन ठेवायचा. पुढचा जो जो सोडलेला असेल तो इथे लिहून ठेवत चला असा. म्हणजे काय होईल, पेपरच्या वेळेस तुमच्या लक्षात पण येईल की मी सोडलेला प्रश्न कोणत्या नंबरचा होता. नाहीतर काय होतं, काही विद्यार्थी हे तर सोडून देतात, पण उत्तरपत्रिकेवर पण सोडून देतात. तसं नाही झालं पाहिजे. आपल्याला
आपण सोडलेला प्रश्न कोणता आहे तो पण माहित पाहिजे आणि ते बघायचे व्यवस्थित ऑब्झर्वेशन करून. उत्तरपत्रिकेत बरोबर 100 पैकी 100 मार्क दिले आहे की नाही. शेवटचे 5-7 मिनिटं असतील आणि तुम्हाला वेळ लक्षात आला असेल की आता आपल्याला काही डोकं लावता येत नाही, हे प्रश्न काही आपल्याला सोडवता येत नाही, त्यावेळेस लागोभागो 4 टोले केव्हा म्हणायचे? शेवटच्या 5 मिनिटात. बरेच विद्यार्थी काय करतात, पहिल्याच 5 मिनिटात नाही जमत आहे ना, काही विचार नाही करत त्या प्रश्नावर, डायरेक्ट काय करतात, 4 पर्याय आहे, एक पर्याय कुठला तरी रंगवून द्यायचा, संपला विषय. जे विद्यार्थी बघा पेपरमध्ये अजूनही असे काही विद्यार्थी आहे की ज्यांना 80 आउट ऑफ 40 मार्क येतात, 80 आउट ऑफ 50 मार्क्स येतात. त्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे ते अजिबात सराव करत नाही. कुठल्याही पेपरचा प्रॅक्टिस करत नाही. जे प्रश्न येत नाही ते सोडवून सुद्धा बघत नाही गाईडमध्ये. त्यांचा स्कोर अजिबात वाढणार नाही. पण जे व्यवस्थित बघतील ना आपला पेपरमध्ये कोणता प्रश्न चुकतोय, आपण चुकवला तर काय चुकवला, काय कारण होतं ते जे शोधतील, त्यांचे नेहमी मार्क वाढत राहतील. लक्षात ठेवा. नाही वाढले तर मला फोन करा. मी सांगेल तुम्हाला काय करायचंय ते. कोणाचा अडचण येत असेल, अभ्यास करताय मी सांगितलं तसं, तरी पण मार्क वाढत नाही, मला फोन करा. मी सांगेल तुम्हाला काय करायचं ते. पुढे बघा. इथे तुमचं काय आहे? ट्रायंगल आहे. लाईन दिसतंय म्हणजे आपल्याला हे कळतं की याची ही मिरर इमेज आहे आणि फक्त हा ट्रायंगल आहे ना, अपोजिट याच्यामध्ये काय केलंय त्यांनी, म्हणजे वरची आकृती काय म्हणतात त्याला, डार्क केली आहे, बरोबर. आणि म्हणजे वरची डार्क होती तिला फेंट केली, म्हणजे फेंट होती तिला डार्क केली. मग काय करणार याचं लॉजिक बघा. सांगा बरं काय उत्तर येईल याचं. बघा, काही जण बी, काही जण सी. टाका बघू काय उत्तर येतं. बघा तुमचं उत्तर समोर दिसतंच आहे मला. या आकृतीमध्ये असणारं लॉजिक जे आहे ते फिगर बघायचे मिरर मध्ये, आरशामध्ये कशी दिसेल. बघा याचं तोंड इकडे आहे, आरशामध्ये त्याचं तोंड कुठं पाहिजे, उलट पाहिजे. वरची फिगर फेंट आहे, ती आपल्याला डार्क पाहिजे. ही तर काही येणार नाही, ही पण येणार नाही. मग आता या दोघांमध्ये उत्तर राहिलं, बरोबर. आता बघा आपल्या रेषा बरोबर आहे का? नाही, इथं तर रेषा वेगळ्या दिसत आहे ना. आरशात पाहिल्यावर कशा दिसतील रिया? आरशात वेगळ्या दिसतील. ऑप्शन सी उत्तर येईल. कभी ऑप्शन बघा, हे आरसा आहे ना, आरशामध्ये उत्तर येईल ऑप्शन बी सारख्या दिसतील. त्या इकडे असेल आरशात, त्या इकडे दिसतात, बरोबर. म्हणून आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन बी असेल. ठीक आहे. एक अशाच आहे. इथे ना या रेषा जशा आहे तशाच आहे, आरशातल्या सारख्या नाही दिल्या त्यांनी. आपल्या जर आकृत्यात बघितलं तर या दोघंही आरशातल्या सारख्या नाही आपल्याला आकृतीत. ह्या दोन हे आहे ऑप्शन बी मधलं आहे. हं? पुढे बघा काय लॉजिक आहे. सर्कल मध्ये हे दोन फिगर आहे, नंबर द्यायचे. तुम्हाला सांगितलं ना, 1 2 3. हे बघा 1 2 3. मग आता याला नंबर द्या. काय नंबर देता बाहेरच्या आकृतीला? 1, हिला 2 आणि हिला 3. नंबर नुसार आपलं काय येणार, 1 नंबरची फिगर कुठे? बाहेरच आहे, म्हणजे ट्रायंगल बाहेरच असणार. आता काय त्रिकोणामध्ये सेकंड नंबरच्या फिगर मध्ये थर्ड नंबर फिगर, सेकंड नंबरची फिगर काय आहे, त्याच्यात थर्ड फिगर कुठे आहे रे? सेकंड मध्ये थर्ड फिगर आहे ना, ऑप्शन बी मध्ये. ठीक आहे. हे तुम्हाला लॉजिक लावताना जे सांगतो आहे त्या पद्धतीमध्ये हे लॉजिक पाहिजे. येते का सर्वांना लक्षात? येते का मी काय सांगतोय ते? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. बघा
सर ह्या प्रमाणे तुम्हाला काय करायचंय, ह्या जेवढ्या पण फिगर मी आता समजून सांगतो लॉजिक, येस सर. क्लास संपल्यानंतर मी ही रिकामी पीडीएफ पाठवणार आहे तुम्हाला. तुम्ही काय करायचं, ही पूर्ण पीडीएफ पुन्हा सोडवायची ए टू झेड, पूर्णच्या पूर्ण. येत असली तरी, नसली येत तरी पण. जे नाही जमलं ते मला विचारून घ्यायचं, आणि जमलं असेल तर तुमचे उत्तर तुमच्याकडे गाईड आहे त्याच्यामधून चेक करून बघायचे की आपण लिहिलेले उत्तर बरोबर आहे का. एक जरी प्रश्न चुकला तर पुन्हा सगळ्याच्या सर्व जेवढ्या आकृत्या तुम्हाला दिल्या आहेत, ऑल फिगर पुन्हा कम्प्लीट सोडवत राहायच्या. जोपर्यंत तुमचे आउट ऑफ मार्क्स करेक्ट येत नाही, आउट ऑफ क्वेश्चन करेक्ट येत नाही, तोपर्यंत येत असलं तरीही परत परत लॉजिक सोडवायचं. ठीक आहे. चला पुढचा बघा, क्वेश्चन नंबर 6. काय दिसतंय रे? 1 इकडे या. आपल्याला समसंबंध शोधतोय ना, ही याच्या अपोजिट आहे का नाही? तर इथं बघा, सरळ आहे, इथे सरळ आहे, म्हणजे एकमेकांच्या अपोजिट झाले का नाही. चला आपल्याला विरुद्ध शोधायचे. मग सर्कल खाली, इकडे एक, सॉरी, तिरपी रेष आहे ना ती, तिरप्या रेषेला इकडे, पुढे रे, इकडे, अरे इकडे एक रेष शोधा, पुढे अशी अपोजिट. ऑप्शन सी मध्ये बघा, आहे का नाही? लक्षात येते का? येस Yes, सर. सोडवलं. कशातलंही सोडवा, आणि दोन्ही सोडवले गाईड तर काही फरक पडत नाही. असं वाटतंय सर आपल्याला आज मी नवनीत सोडवलं, उद्या आर्यन सोडवेल, किंवा आणखी नवनीत सोडवेल, किंवा आणखी कोणाकडे वेगळ्या पब्लिकेशनचं पुस्तक असेल ते सोडवेल, काहीच फरक पडत नाही. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस कराल, तुम्हाला मी एक सांगतो, आणखी एक ट्रिक सांगतो. ही आकृत्या तुम्हाला रिपीट रिपीट का सोडवायला सांगतोय माहिती का? आकृत्या तुम्ही ज्या गाईड मध्ये सोडवतायत ना, ह्याच आकृत्या रिपीट होत असतात. पेपर काय होतं, रिपीट होतात. त्याच्यामुळे सोडवा, प्रॅक्टिस करा. नाही जमलं तर मी आहेच तुम्हाला सांगायला. बर, आता राहिले पुढचे 5 चॅप्टर. हे जे काय आहे हे तुम्ही आता सोडवा. मी थोडासा तुम्हाला पुढचे जे काही 5 चॅप्टर आहे ते तुम्हाला थोड्या वेळाने समजून थोड्या वेळाने नाही, उद्या समजून सांगेल. सकाळी नाही सांगणार, उद्या संध्याकाळी याच टायमिंगला हे पुढचे राहिलेले 5 चॅप्टर समजून सांगेल. आता सध्या हेच राहू द्या. आता मी तुम्हाला काय करणार आहे, उद्या सोडवण्यासाठी पेपर देईल. उद्या सकाळी तुम्ही ते पेपर सोडवायचा, आणि दुपारच्या वेळेस मला थोडासा वेळ भेटत नाही, दुपारच्या वेळेस वेळ भेटला तर मी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची जी काही प्रश्नपत्रिका देणार आहे त्याची उत्तरपत्रिका सुद्धा देणार आहे. शनिवारी मात्र मी तुम्हाला साधारणपणे 100 ते 120 गणिताचे प्रश्न देणार आहे. ते तुम्हाला पूर्णचे पूर्ण सोडवून बघायचे, स्वतःला जमताय का नाही. नाही जमले तर मी रविवारी ते तुम्हाला सगळ्यांना समजून सांगेल. ठीक आहे, इथे आपण थांबणार आहोत.